संजय राऊतांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवावे, आमदार संजय गायकवाड यांची टीका. राज्यात सध्या ऑपरेशन टायगर या राजकीय हालचालींची जोरदार चर्चा सुरू आहे. हे ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात पोहोचलेलं असून त्यानंतर शिवसेनेची संघटनात्मक आणि राजकीय ताकद अधिक वाढेल असा दावा केला जातो आहे. पक्षातील नेते आगामी काळात खासदारांबरोबरच आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी एका टीव्ही चर्चेत आपली भूमिका स्पष्ट आणि आक्रमकपणे मांडली. त्यांनी म्हटलं आहे की ऑपरेशन टायगर पूर्ण झाल्यानंतर पक्ष अधिक मजबूत होईल आणि विविध पातळ्यांवर शिवसेनेचा प्रभाव वाढलेला दिसेल. गायकवाड यांनी विरोधकांवर कठोर शब्दात टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार काही नेते सतत चुकीची आणि दिशाभूल करणारी वक्तव्य करत आहेत आणि त्या संदर्भात त्यांनी संजय राऊत यांच्यावरही तीव्र शब्दात टीका करत वादग्रस्त विधान केलं आहे. हे वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ते पुढे म्हणाले की सध्या राजकीय वातावरणात विरोधकांकडून अनावश्यक आरोप केले जात आहेत, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्या मते शिवसेना पक्ष संघटन वाढवण्यावर आणि जनतेशी थेट संपर्क मजबूत करण्यावर भर देत आहे. या चर्चेमध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की आगामी काळात पक्षाची ताकद फक्त संसदेतच नाही तर राज्यातील विधानसभेतही अधिक दिसून येईल. नवीन नेते, युवा चेहरे आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापलेलं असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण याला पक्षाची आत्मविश्वासपूर्ण भूमिका मानत आहेत, काहीजण यावर टीका करत. एकूणच ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात असल्याच्या चर्चेमुळे राज्यातील राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसात या घडामोडींचा परिणाम अधिक स्पष्टपणे दिसून येईल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. तेवढ्याच 50 कोटी रुपयातच हे सगळे विकल्या गेलेले आहेत आणि त्याचे 15 कोटी रुपये रात्री त्यांना ऍडव्हान्स मिळाला. तेव्हा संजय राऊत किंवा त्यांचे नेते उभाटाचे हे घर सोडत नाहीत. जेवढे लोक बाहेर केले त्या प्रत्येकाचं हेच दुखणं आहे की मातोश्री आम्हाला विचारलं जात नाही, आमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जात नाही, आम्हाला वेळ दिला जात नाही. म्हणजे मी तर हा स्पष्ट आरोप करेल की यांच्यामध्ये पक्षाचे कार्यकर्ते सांभाळण्याची क्षमता नाही, पक्ष सांभाळण्याची क्षमता नाही. पक्षांकरता जीव तोडावा लागत असतो, जीव द्यावा लागत असतो, फिरावं लागत असतं, बाहेर पडत असतं. आता मातोश्रीमध्ये ते शिल्लक राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे स्वतःच म्हणजे काय त्याला आपण कुकर्तृत्व लपवण्यासाठी आपण काहीच पक्षाच्या लोकांच्या कामात येत नाही आणि म्हणून पक्षाचे लोक नाराज झाले की सरळ फक्त पैशाचा आरोप करणं हा त्या संजय राऊतचा धंदा आहे. हे काही एकदा नाही घडलं राज्यामध्ये, हे अनेकदा घडलेलं आहे. पण 5-50 लाखात लाख मोलाची सोन्यासारखी माणसं ही कमवता येत नाही, संजय राऊतला समजलं पाहिजे. शेवटी जेवढे काही खासदार ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे आहेत आणि आज ते घरवापसी करत आहेत. तुम्ही तुमचं कर्तृत्व म्हणजे ते तुमच्यामध्ये कर्तृत्व जे नाहीये ते लपवण्याकरता तुम्ही अशा प्रकारचे आरोप करतात. आज एकीकडे एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व दिसतं आणि म्हणून लोक त्या ठिकाणी प्रभावित होऊन आपल्या पक्षामध्ये इकडे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा.